नंतर बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून। गणपती बंदोबस्ताबाबत मुंबई पोलीस सज्ज आहेत। लालबागच्या राजासाठी स्वतंत्र पोलीस बंदोबस्त राहणार, यासाठी 500 पेक्षा जास्त पोलीस हे बंदोबस्तात सहभागी असतील। श्वान पथक, BDDS 12 SRP कंपनी, QRT 11,000 CCTV मुंबईत कार्यान्वित करण्यात येणार आहेत। त्याशिवाय गर्दीच्या ठिकाणी ड्रोनद्वारे देखील लक्ष ठेवलं जाईल। चौपाटीवरही स्वतंत्र CCTV लावण्यात आलेत। मुंबईत 7 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 36 पोलीस उपायुक्त, 51 सहाय्यक पोलीस आयुक्त तसंच 2600 पोलीस अधिकारींसह 15,000 बंदोबस्त गणेशोत्सवादरम्यान मुंबईमध्ये सज्ज राहणार आहे। सत्यनारायण चौधरी सह पोलीस आयुक्तांनी ही माहिती दिली आहे। जवळजवळ 400 पोलीस कॉन्स्टेबल आणि 200 पेक्षा जास्त अधिकारी, त्यांचे व्यतिरिक्त आमची जो स्पेशलाइज युनिट आहे त्यामध्ये ते पण डिप्लॉय तिकडे केलेली आहे। प्लेन क्लोथचा डिप्लॉयमेंट आहे आणि तिकडे पण जो प्रिकॉशन्स चेकिंग, फ्रिस्किंग आणि जो क्राऊड कंट्रोलसाठी लागेल ते पण तयारी आमची तर्फे झालेली आहे। गणेशोत्सवापूर्वी गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट जारी केलाय। महाराष्ट्रातील संवेदनशील भागांसाठी अलर्ट जारी करण्यात आलाय। काही समाजकंटक उत्सवादरम्यान राज्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करू शकतात। सूत्रांचा दावा आहे की हे समाजकंटक अफवा पसरवण्याचा, विष पसरवण्याचा आणि 2 समुदायांमध्ये दंगल घडवण्याचा कट रचण्याच्या विचारात आहेत। गणपती आगमनापासून गणेश विसर्जनापर्यंत महाराष्ट्रातील अनेक संवेदनशील क्षेत्रांबद्दल सतर्क राहण्याच्या सूचनाही सुरक्षा यंत्रणांना देण्यात आल्या आहेत। गणपती उत्सवाच्या स्वागताची लगबग सर्वत्र सुरू असताना वसईतील न्यू इंग्लिश स्कूल वसई या शाळेच्या विद्यार्थ्यांनी एक आगळा-वेगळा उपक्रम राबवला। पर्यावरण पूरकतेचा संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःहून इको फ्रेंडली गणपती बाप्पाची निर्मिती केली। या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी तब्बल 372 गणपतीच्या मूर्ती साकारल्यात। या मूर्तींसाठी शाडूची माती, कणकेचा गोळा आणि इतर नैसर्गिक साहित्याचा वापर करण्यात आला। सर्व मूर्ती या पूर्णपणे इको फ्रेंडली असून पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली। गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांकडून वेगवेगळ्या मंदिरांच्या प्रतिकृती हुबेहूब साकारल्या जातात आणि हेच बघण्यासाठी आणि बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक देशभरातून येत असतात। पुण्यातील पुणे बाबूगेनू मंडळाला 55 वर्ष पूर्ण होत आहेत आणि यंदाच्या वर्षी त्यांनी मैसूर पॅलेस उभारलाय। मैसूर पॅलेसच्या देखाव्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे। गणेशोत्सवाच्या 11 दिवसांच्या काळात मध्यवर्ती पुण्यातील दारू आणि वाईन शॉप बंद ठेवण्यात येणार। विश्रामबाग, खरासखाना आणि खडकमाळ या 3 पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही दारूबंदी असेल। पुण्यातील स्वारगेट ते डेक्कन या भागातील दारू आणि वाईनची दुकानं बंद राहणार आहेत। पुण्यातील गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई, बाबूगेनू, भाऊ रंगारी, मंडई, राजाराम गणेश मंडळ यासारखी प्रमुख गणेश मंडळ या 3 पोलीस स्टेशनच्या कार्यकक्षेत येतात। भंडाऱ्यात गणरायाच्या आगमनासाठी गणेश भक्तांची लगबग सुरू असल्याचं चित्र आहे। सार्वजनिक गणेश मंडळ असो की घरगुती गणरायाच्या आगमनासाठी आता तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली। लाडक्या गणपतीच्या सजावटीच्या साहित्यानं बाजारात दुकानं सजली असून ती खरेदी करण्याकरता गणेश भक्तांची गर्दी दिसून येते। मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या गणरायाच्या किमतीमध्ये 10% वाढ झाली आहे। गोंदिया जिल्ह्यात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। गोंदिया जिल्ह्यातील अनेक मूर्तिकार गणेश मूर्तींना शेवटचा हात फिरवण्यात व्यस्त आहेत। इको फ्रेंडली गणपती विराजमान होत असल्यामुळे मूर्तीचे दर सुद्धा वाढले असल्याचं मूर्तिकारांनी सांगितलं आहे। जळगावकर लाडक्या गणपतीच्या स्वागतासाठी सज्ज आहेत। जळगाव शहरात बाप्पाला लागणाऱ्या सजावटीचं साहित्य, प्रसाद आणि विविध दुकानांमध्ये नागरिकांची अलोट गर्दी पाहायला मिळते। यावर्षी जळगावकर शाडूच्या मातीपासून बनवलेल्या गणपतीची मूर्ती खरेदी करताना पसंती देत आहेत। गणेशोत्सवासाठी विशेष ट्रेन, विशेष बसेस शिवसेनेकडून सोडण्यात आलेल्या आहेत। 5,500 बसेस मुंबईतून रवाना होत आहेत। खासदार श्रीकांत शिंदेंनी ही माहिती दिली। तसंच प्रवास सुखकर होण्याकरता काळजी घेत असल्याची माहितीही श्रीकांत शिंदेंनी दिली। विशेष करून गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्यांची संख्या ही सर्वाधिक असते। या कोकणवासियांचा प्रवास सुरक्षित, आनंददायी आणि आनंदी व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनासह एसटी महामंडळाकडून देखील जादा गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे। आज शिवसेनेच्या माध्यमाने आमचे आमदार निलेशजी राणे यांच्या माध्यमाने एक विशेष ट्रेन कोकणामध्ये आज सोडण्यात आली।
गणरायाचं आगमन आता फक्त 2 दिवसांवर आलंय. कोकणात जाण्यासाठी मुंबईतल्या कोकणवासियांनी रस्ते आणि रेल्वे मार्गानं कोकणाची वाट धरली, पण त्यांच्यासमोर तुफान गर्दी आणि वाहतूक कोंडीचं विघ्न निर्माण झालं. कधी एकदा कोकणात जाऊन गणपतीचं स्वागत करतो असं कोकणवासियांना झालं, पण त्यांचा मार्ग बिकट बनला. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी मोठ्या संख्येनं पोलीस तैनात आहेत. लोणेरे माणगावमधील उड्डाण पुलाची कामं रखडल्यानं वारंवार त्या परिसरात वाहतूक कोंडी होत असते. तेव्हा पुन्हा पेवर ब्लॉक बसवून तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी सुरू असल्याचं चित्र आहे. तरी आम्ही इथे माणगाव एसटी डेपोमध्ये जे नेहमी अडचण होते एसटी येण्यासाठी किंवा एसटी बाहेर जाण्यासाठी, तर याच्यासाठी पण एसटीचे थांबे बाहेर केलेले आहेत, जेणेकरून एसटी इथे येणार नाही आणि जेणेकरून ट्रॅफिक व्हायला वेळ होणार नाही. तसेच त्या डिझेल भराची व्यवस्था पण आपण इथे इथून बदलून आपण महाड तसेच पाठीमागे शिरडोन या ठिकाणी करण्यात आले, त्यामुळे इथे वाहतुकीची कोंडी फार प्रमाणात कमी झालेलं आहे. गणेशोत्सवानिमित्त आतापर्यंत 380 विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला असून त्यापैकी अनेक रेल्वे गाड्या धावायला सुरुवात झाली. मध्य रेल्वेनं आतापर्यंत 306 गणपती विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचं जाहीर केलं. त्यात आणखी 2 विशेष रेल्वे गाड्यांची भर पडली. मुंबई ते नागपूर दरम्यान 2 विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. एक विशेष रेल्वे गाडी 26 ऑगस्ट रोजी रात्री 12:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून निघेल आणि त्याच दिवशी दुपारी 3:30 वाजता नागपूरला पोहोचेल. तर गाडी क्रमांक 2 विशेष रेल्वे गाडी 26 ऑगस्ट रोजी सकाळी 8:25 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. गणेशोत्सवाला राज्य शासनानं राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असून त्या उपक्रमाअंतर्गत शासनानं भजनी मंडळांना भांडवली अनुदान या योजनेमार्फत राज्यातील 1800 भजनी मंडळांना अनुदान देण्याची घोषणा केली. या घोषणेचे गणेशोत्सव समन्वय समितीनं स्वागत केलं असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही अनुदान द्यावं अशी मागणी आता समितीनं केली आहे. गणेशोत्सव 2 दिवसांवर येऊन ठेपला असून नाशिक शहरातील बाजारपेठांमध्ये सणाची लगबग दिसून येते. गणेश मूर्ती विक्रेत्यांचं सजावटीचं साहित्य, फुलांचे हार, लाइटिंग, डेकोरेशन मटेरियल यांची दुकानं ही खुली झाली असून खरेदीसाठी नागरिकांची गर्दी उसळली आहे. राज्यात गणरायाच्या आगमनाची लगबग पाहायला मिळते. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे. सोलापुरात देखील गौरी गणपती उत्सव साजरा करण्यासाठी बाजारपेठा फुलल्यात. गणरायाची मूर्ती, गौरींचे मुखवटे, सजावट आणि पूजेचं साहित्य खरेदी करण्यासाठी सोलापूरकर बाजारपेठेत गर्दी करत आहेत. गणरायाच्या आगमनाला आता अवघे 1-2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, त्यामुळे उत्साह जो आहे तो सर्व भाविकांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. बाजारपेठा देखील भाविकांनी फुलून गेलेल्या आहेत. वेगवेगळं साहित्य खरेदी करण्यासाठी लोक जे आहेत ते सोलापूरच्या बाजारपेठांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. केवळ गणपतीच नाही तर गौरींचं आगमन देखील होणार आहे, त्यामुळे उत्साह जो होतोय बाजारामध्ये. अनेक भाविक जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणून आलेले आहेत. काही भाविक आपल्यासोबत आहेत. तुम्ही कुठून आलेला आहात आणि बाजारामध्ये खरेदी करताय सोलापूर? मी विजापूर, कर्नाटक विजापूरने आलेलो आहे. गौरी गणेशची मूर्ती घ्यायसाठी आलेलो आहे. गणपतीचं फेस्टिवल हे मोठ्या प्रमाणात होत आहे आणि स्पेशली महाराष्ट्राला जे लक्ष्मीचे मुकुट आहेत ते चांगल्या सुंदरी भेटतात म्हणून इकडे आलेले आहे. फॅमिली घेऊन आलेला आहे. संपूर्ण परिवारासहित आलेला? पूर्ण फॅमिली सगळं आलेलं आहे. ताई, तुम्ही खरेदीसाठी आलेले आहात, काय घेता आणि कसा उत्साह असतो या सगळ्यामध्ये? खूप मोठी बाजारपेठ सजलेली दिसते सध्या इथे लक्ष्मी असल्यामुळे आणि अतिशय लक्ष्मीच्या खूप छान मूर्त्या आम्हाला इथे पाहायला मिळत आहेत आणि हा माझा इंडियातला पहिलाच सण आहे इथला. मी सध्या UAE मध्ये असते, त्यामुळे ही पहिल्यांदा बाजारपेठ बघताना खूप छान वाटत आहे. कुठली मुलं असतील त्यांच्यामध्ये फार एक्साइटमेंट असते या सगळ्याची. हो, तिकडे आपल्या इकडे कसं म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपल्या गणपती बाहेर सार्वजनिक गणोत्सव मंदिरामध्ये बघायला भेटतात. तिथे असं बाहेर भेटत येत नाही. घरोघरी स्थापना केली जाते गणपती बाप्पाची आणि खूप मोठ्या प्रमाणात सगळे भारतीय महाराष्ट्रीयन लोक, केरळवाले सगळे लोक मिळून तिथे मोठ्या प्रमाणात गणोत्सव साजरा केला जातो. कॅमेरा पर्सन अयुब कागदीस, आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. लवकरच गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून प्रत्येक गणेश भक्त आणि गणेशोत्सव मंडळ आपापल्या गणपती बाप्पाची मूर्ती पर्यावरणपूरक आणि निसर्ग जपणारी असावी यासाठी प्रयत्नशील आहे. नागपूरचे प्रयोगशील मूर्तिकार सुरेश पाठक यांनी सप्तमृत्तिका अशी मातीची खास गणपतीची मूर्ती तयार केली आहे. या मूर्तीची खासियत म्हणजे या मूर्तीला कुठलाही कृत्रिम किंवा नैसर्गिक रंग लावण्याची गरजच नाही, कारण सुरेश पाठक यांनी तयार केलेली सप्तमृत्तिका मूर्ती 7 वेगवेगळ्या रंगाच्या मातीपासून तयार झाली आहे. मध्य प्रदेशातील आदासी आणि छिंदवाडा या गावची माती आहे. तसेच महाराष्ट्रातील साबरगाव, यवतमाळ आणि आंधळगाव येथील माती आहे. तसेच
उत्तर प्रदेशातील आजमगड येथील सुद्धा इथे माती वापरली करण्यात आलेली आहे. गणरायाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. बाजारपेठा गजबजल्यात. 27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्यात 72,755 घरगुती गणपती आणि 32 सार्वजनिक गणपती विराजमान होणार आहेत. यासाठी गणेश मूर्ती शाळांमध्ये लगबग पाहायला मिळते. गणरायाच्या मूर्ती या रंगून झाल्या असून गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्ती आता घरी घेऊन जाऊ लागले. कोकणात येणाऱ्या लाखो गणेश भक्तांच्या सेवेसाठी मुंबई गोवा महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्टॉल उभारण्यात आले आहेत. या स्टॉलमधून आरोग्य सेवा, मोफत नाश्ता आणि इतर अत्यावश्यक गोष्टींची सुविधा ठेवण्यात आली आहे. माणगाव, इंदापूर, लोणेरे या भागात शासकीय कर्मचारी गणेश भक्तांना सुविधा पुरवतात. गणेश भक्तांना रस्त्यात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये याकरता जिल्हा प्रशासनाकडून सुद्धा काटेकोरपणे काळजी घेतली जाते. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांसाठी माणगाव उपविभागाकडून इंदापूर, माणगाव आणि लोणेरे इथे स्टॉल उभे करण्यात आलेले आहे. जनसुविधा केंद्र उभे करण्यात आलेले आहे आणि त्या जनसुविधा केंद्रामध्ये प्रामुख्याने चहा पाण्याची व्यवस्था, त्याच्यानंतर पोलिसांचं मदत केंद्र आणि आरोग्य विभागाची सुविधा देण्यात आलेली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं नाशिकमध्ये 14 आणि 15 सप्टेंबरला शिबिर आहे. पहिल्या दिवशी प्रमुख नेत्यांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे, तर दुसऱ्या दिवशी पक्षाकडून भव्य मोर्चाची तयारी करण्यात येईल. पक्षाकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भव्य शेतकरी जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा या मागणीसाठी आंदोलन करण्यात येईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजपमध्ये किंवा शिवसेनेत जाण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर मनसेनं अधिकृत निर्णय घेऊन खेडेकर यांची पक्षातून हकालपट्टी केली. पक्षातनं हकालपट्टी करण्यासंदर्भातलं किंवा बडतर्फ करण्यासंदर्भातलं पत्र मी वाचलं. खरं तर हे अतिशय मला दुःख झालं या सगळ्या गोष्टीचं. खरं तर हे पत्र माझ्यासमोर आहे. माझ्या 20 वर्षाच्या निष्ठेचं सर्टिफिकेट आहे. खासदार संजय राऊतांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात भाजप नेते नारायण राणे आज मुंबईतील माझगाव कोर्टात हजर झाले. भांडूपमधल्या कोकण महोत्सवात नारायण राणेंनी बदनामी केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. या प्रकरणात नारायण राणेंना आज कोर्टात हजर राहण्याचे आदेश होते. या प्रकरणानुसार आज ते माझगाव कोर्टात हजर झाले. सुनावणी दरम्यान तुम्हाला गुन्हा कबूल आहे का असा सवाल कोर्टानं नारायण राणेंना विचारला. त्यावर आपल्याला गुन्हा कबूल नाही असं उत्तर राणेंनी कोर्टासमोर दिलं. या प्रकरणाची पुढची सुनावणी 11 सप्टेंबरला होणार आहे. लातूरच्या पानगावमध्ये पन्नगेश्वर साखर कारखान्याचे कर्मचारी 12 दिवसांपासून थकीत पगारासह इतर मागण्यांसाठी साखळी उपोषणाला बसलेत. त्यांच्या आंदोलनाची अद्याप दखल घेण्यात न आल्यानं या कर्मचाऱ्यांनी आज रेणापूर तालुक्यात भंडारवाडी इथे रेणा मध्यम प्रकल्पात जलसमाधी आंदोलन केलं. मागण्या मान्य न झाल्यास येत्या काही दिवसांनी सहकुटुंब जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेणा मध्यम प्रकल्पाजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विविध मागण्यांसाठी कुरेशी समाज, क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि शेतकरी व्यापारी शेतमजूर यांच्या वतीनं लातूर जिल्ह्यातील औसात भव्य मुकमोर्चा काढण्यात आला. तथाकथित गोरक्षकांच्या नावाखाली गावगुंडांकडून जनावरांची वाहतूक अडवण्याचे प्रकार थांबावेत, मुस्लिम खाटीक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य भाव द्यावा यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. आणि यानंतर बीडमधून एक महत्त्वाची